नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झालेला आहे, आंब्या फणसाचे दिवस सुरू झालेत। बाजारात आंबे आणि फणस यायला लागलेले आहे। तेव्हा आज आपण अशाच जो छोटा फणस असतो ज्याला आपण कुवरी म्हणतो अशा फणसाची भाजी बनवणार आहोत। तेव्हा पटकन सुरू करूया रेसिपीला। फणसाच्या भाजीसाठी आपल्याला इथे एक फणस घ्यायचा आहे। हा छोटा फणस आहे, याला आपण कुवरी असं म्हणतो। तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। कट करण्यापूर्वी विळीला किंवा जो कटर आपण वापरतो त्याला तेल लावून घ्यायचं आणि फणसाचे असे छोटे छोटे तुकडे करून ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे। यामुळे ते काळे पडत नाही। सगळी भाजी मी या पद्धतीने चिरून घेते। आता एका भांड्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यात आपल्याला मोहरी घालायची आहे चमचाभर आणि मोहरी चांगल्या तडतडल्या पाहिजे। मोहरी चांगल्या तडतडल्या की आपल्याला यात घालायचं आहे थोडासा हिंग, 1/4 चमचा हिंग। नंतर यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या आणि त्या मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायच्या। यामुळे मिरचीचा सगळा स्वाद तेलामध्ये उतरतो। जशा मिरच्या परतून झाल्या की आपल्याला या 3 ते 4 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि ते हलके गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला कांदे परतून घ्यायचे। कांदा व्यवस्थित परतून झाला की आपल्याला यात अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि हळद पावडर सुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची। हळद मिनिटभर परतून झाली की आता आपल्याला यात वाटाणे घालायचे। इथे मी हिरवे वाटाणे 1 वाटी रात्रभर भिजवून घेतले होते। हिरव्या वाटाण्याच्या जागी आपण आपल्या आवडीचं दुसरं कुठलंही कडधान्य वापरू शकता किंवा अगदी नाही वापरलं तरी चालेल। आता हे वाटाणे कव्हर करून एक 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटं झाल्यावर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण जो फणस चिरून घेतला होता त्याचं सगळं पाणी निथळून त्या फणसाचे तुकडे आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। व्यवस्थित पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि फणस, वाटाणे, कांदा हे सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायचे। या भाजीत आता आपल्याला 1 कप पाणी घालून कव्हर करून 10 ते 15 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकण अजिबात उघडायचं नाहीये। 15 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊन आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं, चेक करायचं भाजीत पाणी आहे की नाही ते आणि परत एकदा झाकण लावून ही भाजी 5 मिनिटं शिजवायची। फणसाची भाजी आणि वाटाणे शिजायला वेळ लागतात, तेव्हा ही भाजी आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकतो। कुकरमध्ये शिजवणार असाल तर आपल्याला या भाजीला 1 ते 2 शिट्ट्या काढाव्या लागेल। 5 मिनिटांनी आपल्याला या भाजीत थोडंसं गूळ किंवा साखर घालून घ्यायची आहे। गूळ मिक्स करून घ्यायचं आहे। बघायचे आपली भाजी शिजली आहे की नाही ते आणि जर शिजली असेल तर आपल्याला यात थोडंसं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। खोबरं घालताना आपल्याला हे ताजं खोबरंच घालायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर सगळी भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करायचं आणि आपली ही फणसाची भाजी तयार। तेव्हा आता या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये अशा पद्धतीची फणसाची भाजी नक्की बनवून पहा। आवडली असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।